अंजू, अगं कुठे होतीस तू? काही संकटात सापडली होतीस का? तुम्हाला ठाऊक नाही इथे सगळे किती टेन्शन मध्ये होते ते, आणि तुम्ही काहीतरी विनोद झाल्यासारखे हसतात. तुमच्यामुळे ट्रेनिंग अर्धवट सोडावं लागलं, आम्हाला बंद करावं लागलं. तर आम्ही तुमच्या घरच्यांना तरी कळवायचं तुम्ही कुठे होतात ते. अंजू, रात्रभर कुठे होतीस हा प्रश्न आहेच. इथे सगळ्यांसमोर सांगून टाक, रात्रभर कुठे होतीस. श्रीकांत बरोबर होतीस ना रात्रभर? सुनीता, तुला त्यांच्या बाबतीत बोलायचा काही अधिकार नाही. बस, तुमचे पर्सनल वाद नकोयत मला इथे. आता लवकर उरका आणि गाडीत बसा पटकन. मी आलोच. कदम, अरे काका. तेव्हाही मलाच पुढाकार घेऊन पद्मजा आणि श्रीचं लग्न लावून द्यावं लागलं, आणि आताही मलाच पुढाकार घेऊन हे लग्न लावावं लागणार आहे. तुम्ही मध्ये पडायचं काम नाही. आणि तुला पटतंय माझं म्हणणं? पटत नसेल तरी पटवून घे, आणि यापुढे मरेपर्यंत या घरात माझा शब्द चालणार आहे. कळलं? आई, मला माहिती आहे तू रागवली आहेस माझ्यावर. माझं फक्त एकदा ऐकून घे, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय. आई, मी खोटं बोलले तुझ्याशी. श्रीकांत काल होते माझ्यासोबत. तू आणि श्रीकांत रात्रभर एकत्र होतात हे कुणालाही कळता कामा नये, आणि या घरात श्रीकांतचं नाव आता कुणीही घ्यायचं नाही. श्रीकांतचं याआधी एक लग्न झालेलं आहे. आई खोटं बोलतेय बाबा. काहीतरी गैरसमज झालाय. असं नाही होऊ शकत. अंजू, मी स्वतः गेलो तो त्यांच्या घरी तेव्हा समजलंय. ते असं नाही करणार. चाळीसगावला गेलो होतो, पेढीतूनच जावं लागलं. मग ही बॅग? ती खोटं बोलतोयस रे तू. त्या मुलीचे बाबा काल येऊन इथे काय काय बोलून गेले माहितीये तुला? तुझ्या लग्नाची बोलणी करायला आले होते, पण त्यांना इथं आल्यावर कळलं पद्मजाबद्दल, तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल. आणि तू त्यांना काही सांगितलं नव्हतंस. रागावले ते, संतापले आणि निघून गेले. पण जाता जाता असं म्हणाले की एका विदुराला माझी मुलगी मला द्यायची नाही. आपलं लग्न झालंय हे तुला नाही सांगू शकलो, पण तुला फसवायचं नव्हतं. खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. तेच सांगायला मी लोणावळ्याला आलो होतो, पण काही ना काही झालं आणि नाही सांगू शकलो. त्या घरात श्रीकांतचं नाव आता कुणीही घ्यायचं नाही. आई, अगं त्याने फसवलंय आपल्याला. श्रीकांतचं याआधी एक लग्न झालेलं आहे. श्रीकांतची एकही वस्तू या घरात नकोय.